स्टार प्रवाहावरील तूही रे माझा मितवा या मालिकेत 20 आणि 21 जुलैला काय झाले ते आपण बघून घेऊ. सॉरी, थोडा लेटच झाला आहे. ईश्वरीच्या आईबाबांनी राकेशला घरी बोलवलेलं असतं लग्नाची बोलणी करायला. म्हणजे त्याला ईश्वरी कशी वाटते हे एकदा सहज विचारायला. तो ऑलरेडी घरी येऊन बसलेलाच असतो. ईश्वरीचे आईबाबा त्याच्यासोबत लग्नाची बोलणी करत असतात. ते त्याला विचारतात की राकेशजी, तुमच्या नजरेत जोडीदार म्हणून आमची ईश्वरी कशी वाटते? तो तर मला इतका खुश होतो. तो तर या क्षणाची वाट बघत असतो की ईश्वरीचे आईबाबा त्याला हे असं कधी सांगतात. इकडे अर्णव त्या पाटीलला भेटतो. तेव्हा पाटील सांगतो की ईश्वरी मॅडमच्या मागे लागलेले गुंड ते या शहरातले नाहीत, त्यामुळे त्यांचा शोध घ्यायला एवढा वेळ लागतो आहे. मग अर्णव म्हणाला, या शहरातले नाहीत म्हणजे आता ते या शहरात नाहीत आणि जर पुन्हा आले तर? मग पाटील सांगतो, ते जर पुन्हा आले तर ते या शहरातून पुन्हा बाहेर जाऊ शकणार नाहीत. आणि राजेश नावांच्या वकिलांचं काय झालं? तर पाटील सांगतो की राजेश नावाचे कोर्टात 4 वकील आहेत. त्यातला एक माणूस म्हणजे वयस्कर आहे आणि दुसरे 2 म्हणजे त्यांना आपण स्वतः जाऊन भेटलो आहे आणि तिसरा राजेशचा काहीच पत्ता लागत नाही आहे सर, पण 2 दिवसात त्याचा आपण पत्ता हुडकून काढतो असा बोलतो. मग अर्णव घरी येतो. तेव्हा अंजली आणि मामा त्याचे वाटच बघत असतात. ते त्याला खूप ओरडतात, कारण तू रिवेंज म्हणून लग्न करतोस हो ना चिंटू? अर्णव हसण्यावारी देतो, पण अंजली म्हणते, हे हसण्यावारी देऊ नकोस, आम्हाला सगळं माहिती आहे. तू ॲक्सेप्ट का करत नाही आहेस की ईश्वरी तुला आवडते? अर्णव म्हणतो, आजी खुश आहे ना मग झालं, पण तो ईश्वरी आवडते हे काही मान्य करत नाही. इकडे ईश्वरीच्या आईबाबांची राकेशसोबत लग्नाची बोलणी सुरू असते. तेवढ्यात नम्रता तिकडे येते. ती म्हणते की राकेशजी, तुम्हाला 2 गुंड रस्त्यात विचारत होते, पण ते तुमचं नाव घेऊन का बोलत होते मला काहीच कळलं नाही. राकेश मनात म्हणतो, हे पैसे मागायला इथपर्यंत पोचले. पण तो सगळ्यांना सांगतो की हो, मी एक वकील आहे. नुकतीच 2 दिवसापूर्वी एक केस हातात घेतली. त्याच संदर्भात कोणतरी माझा पाठलाग करत आला असेल. पण हे बघा ईश्वरीचे आईबाबा की तुम्हाला अजूनही विचार करावा लागेल, कारण ईश्वरीला या सगळ्याशी जुळवून घ्यावं लागेल. पण ईश्वरीचे आईबाबा त्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देतात. मग 21 जुलैच्या भागात असं होतं की राजेश आणि ईश्वरी एकट्यात बोलत असतात. तेव्हा ईश्वरी राकेशला म्हणते की हे बघा राकेशजी, मी तुमच्यासोबत लग्नाची स्वप्न अशी कधीच बघितली नव्हती. काही केल्या माझ्या मनात ते चित्र उतरतच नाही आहे. मग राकेश म्हणतो, वेळ घ्यावाच लागेल ईश्वरीची, पण मी एक तुम्हाला आज कबुली देऊनच टाकतो की मी तुमची साथ पुढचे 7 जन्म सोडणार नाही. इकडे अर्णव पाणीपुरीवाल्याकडे जातो, जिकडे ईश्वरी आणि त्याने पाणीपुरी खाल्लेली असते. तो मनात म्हणतो की मी सिंदूरच्या आठवणी मनातून जातच नाही आहे. या आयुष्यभर घेऊन कसा जगू मी? इकडे आजीच्या रूममध्ये अंजली असते. तेवढ्यात तिकडे मामी पण येते साखरपुड्याचे 4 मुहूर्त घेऊन. ती आजीला म्हणते की आई, हे बघा मी साखरपुड्याचे 4 मुहूर्त काढलेत, यापैकी कुठला फायनल करायचा? अंजली त्यांना म्हणते की तुम्ही चिंटूच्या का मागे लागला आहे? इतकं का लग्नाची घाई करताय? बाय द वे, तुम्ही 2 जण असं म्हणत होता ना की ती ईश्वरी आपल्या घरात शिरायला बघते, पण त्या ईश्वरीचं पण लग्न ठरलं आहे. त्यांचा कोणतरी शेजारी आहे राकेश म्हणून त्यांच्यासोबत. म्हणजे आता तरी तुम्हाला समजलं ना की ती चिंटूच्या आयुष्यात निरागस होती. म्हणजे तिला चिंटूसोबत लग्न करून पैशाचा हाव वगैरे काहीच नव्हता. पण तरीसुद्धा तुम्ही दोघांनी त्यांची प्युअर फ्रेंडशिप मोडली. मामी म्हणते, प्युअर फ्रेंडशिपचं काय लोणचं घालायचं होतं? आजीला म्हणते की आई, कुठला मुहूर्त फायनल करू तेवढं सांगा ना प्लीज. लावण्याचे आईबाबा काही येणार नाही आहेत, कारण लावण्याची आई युरोलला बिझनेस टूरला गेली आहे. मग आजी म्हणते की तिच्या पॅरेंट्सशिवाय हा साखरपुडा होणार नाही. व पुढच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरी आणि अर्णव दोघांचे पण साखरपुडे 2 दिवसाच्या मुहूर्तावर ठरतात. ते कसे आणि ते होतात की नाही हे आपण पुढच्या भागात बघू.